तुला तुझ्या भाषेतच समजावतो, जी मुलगी तुला आवडते तुला सुद्धा चांगलं माहिती आहे ती किती सुंदर आहे, तिचे डोळे, गाल, ओठ, केस दिसायला एकदम अप्सरासारखी. आता जरा विचार कर की किती सारी मुलं तिच्या मागं लागले तिला पटवण्यासाठी, तिला सेट करण्यासाठी, आणि त्यांच्यामध्ये तुझा नंबर किती आहे. जर तिने तुला सोडून दुसऱ्या मुलग्याला किंवा छपरीला चूज केलं तर तिची चुकी थोडी झाली. त्यांच्यामध्ये काहीतरी चांगल्या क्वालिटी तुझ्यापेक्षा जास्त असतीलच ना, म्हणून तिने त्यांना चूज केलं. समज तू कपड्यांच्या दुकानामध्ये गेला, 5 शर्ट बघितले, त्यांना फक्त एकच चूज केला, बाकी 4 रिजेक्ट केले कारण तुझ्याकडे ऑप्शन्स होते. तसंच तिने चांगली बॉडी असणाऱ्याला किंवा जास्त पैसे असणाऱ्या मुलाला निवडलं तर तिची चुकी थोडी झाली. कोणालाच अधिकार नाही की आपण समोरच्याला विचारावं की तू मला का चूज नाही केलं. मुलगी आपल्यासाठी नेहमी बेस्ट ऑप्शनच चूज करते आणि तीच ठरवते तिला कोणासोबत राहायचं आहे. जर तुला तुझी किंमत समजत असेल किंवा अजून वाढवायची वाटत असेल तर आपल्या लुक्सवरती काम कर, बँक बॅलन्स इम्प्रूव्ह कर, आपल्या स्किल्सवरती काम कर, आपल्या पर्सनॅलिटीवरती काम कर, आपल्या बॉडीवरती काम कर. त्यानंतर तू ठरव तुला कोणासोबत राहायचं आहे आणि कोणासोबत नाही. कारण सगळे आपल्यासाठी बेस्ट ऑप्शनच चूज करतात. जसं तुझी नजर एका चांगल्या फिगरवालीकडे असते तसंच. त्यामुळे बेस्ट बन.